नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजपासून आपण पोलीस भरती 2024ला जे 101 पेपर झाले, या 101 पेपरमधील GSच्या क्वेश्चनचं विश्लेषण घेणार आहोत. आज पहिला पेपर घेत आहे आपण. तर पहिला पेपर तुम्हाला थंबनेलवरनं कळलाच असेल की कोणत्या जिल्ह्याचा आहे. तर छत्रपती संभाजीनगर ग्रामीणचा हा पेपर असणार आहे. आणि जास्त वेळ न घालवता आपण पहिल्या क्वेश्चनकडे जाऊयात. आणि पहिला क्वेश्चन आहे बघा, महाराष्ट्र दिन कोणत्या तारखेला असतो? बऱ्याच वेळेस क्वेश्चन आलेला आहे आणि मला वाटतं पोलीस भरतीचा हा फेवरेट क्वेश्चन असेल. तर याचं योग्य उत्तर सर्वांनाच माहीत असेल. 1 मे हे याचं योग्य उत्तर असणार आहे. पण पर्यायातील 2 ऑक्टोबर ही तारीखसुद्धा आपल्या दृष्टीनं महत्त्वाची आहे. कारण काय, तर महात्मा गांधी यांची जयंती 2 ऑक्टोबरला असते, हे तिथं आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर 15 ऑगस्ट सर्वांनाच माहीत असेल. 15 ऑगस्ट हा आपल्या देशाचा स्वातंत्र्य दिन आहे, हे सुद्धा तिथं लक्षात ठेवा. म्हणजे 15 ऑगस्ट 1947ला भारत स्वतंत्र झाला होता, त्यामुळे 15 ऑगस्ट आपण स्वातंत्र्य दिन साजरा करतो. मात्र 26 नोव्हेंबर ही आपल्यासाठी एक महत्त्वाची तारीख आहे आणि 26 नोव्हेंबर हा संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. कोणता दिन? संविधान दिन म्हणून साजरा करतात, हे तिथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. संविधान दिन का साजरा करतात? तर 26 नोव्हेंबर 1949ला आपली भारतीय राज्यघटना लागू झाली होती आणि या दिवसामुळं 26 नोव्हेंबर हा संविधान दिन म्हणून साजरा केला जातो, हे तिथं लक्षात ठेवायला हरकत नाही. आता महाराष्ट्राच्या संदर्भात जर माहिती बघितली तर महाराष्ट्राची निर्मिती कधी झालेली आहे? तर महाराष्ट्राची निर्मिती झाली 1 मे 1960ला. आता 1 मे 1960ला महाराष्ट्राची निर्मिती झालेली आहे. 1 मे 1960ला महाराष्ट्राची निर्मिती झाली. एक मिनिट. 1 मे 1960ला महाराष्ट्राची निर्मिती झाली. मात्र महाराष्ट्र लगेच निर्माण झालाय का? नाही. तर स्वातंत्र्यानंतर म्हणजे 1947 ते 1956 पर्यंत महाराष्ट्र हा बॉम्बे प्रांत म्हणून अस्तित्वात होता. आणि बॉम्बे प्रांतचे पहिले मुख्यमंत्री कोण? तर बाळासाहेब खेर. कोण होते? बाळासाहेब खेर हे बॉम्बे प्रांतचे पहिले मुख्यमंत्री होते, हे तिथं लक्षात ठेवा. आता 1956 ते 1960 पर्यंत महाराष्ट्र हा द्विभाषिक मुंबई राज्य म्हणून कार्यरत होता. द्विभाषिक मुंबई राज्य म्हणून कार्यरत होता, हे तिथे लक्षात ठेवा. आणि या द्विभाषिक मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण होतं? तर यशवंतराव चव्हाण हे द्विभाषिक मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री होते, हे सुद्धा तिथे लक्षात ठेवायला हरकत नाही. ज्यावेळेस 1 मे 1960ला महाराष्ट्र निर्माण झालाय, त्यावेळी महाराष्ट्रामध्ये 26 जिल्हे आणि 4च केंद्रशासित प्रदेश होते. मात्र सध्या जर विचार केला तर 26 जिल्हे आणि 4 प्रशासकीय विभाग होते. मात्र सध्या जर विचार केला तर 36 जिल्हे आणि 6 प्रशासकीय विभागे, हे तिथं आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण आहे? हे तर सर्वांनाच माहीत आहे, यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे काय पहिले मुख्यमंत्री आहेत, हे तिथं लक्षात ठेवणं आपल्याला गरजेचं आहे. तर चला दुसऱ्या क्वेश्चनकडे जाऊयात आपण. दुसरा क्वेश्चन बघूयात, चॅट जीपीटी काय आहे? तर चॅट जीपीटी आहे बघा, आर्टिफिशियल इंटेलिजन्स चॅटबोट. म्हणजे हे एक काय म्हणतात आपण, मेसेजिंग किंवा काहीतरी सर्च मारण्याचं एक इंजन आहे. मात्र त्याचं इथं नाव काय घ्यायचं आपल्याला, तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स चॅटबोट हे त्याचं ओरिजिनल उत्तर असणार आहे. सोशल मीडिया नाही आहे, व्हायरससुद्धा नाही आहे आणि अनोळखी लोकांसोबत चॅट करण्यासाठीचं ॲपसुद्धा नाही. तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स चॅटबोट हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढच्या क्वेश्चनकडे जाऊयात आपण. पुढचा क्वेश्चन आहे बघा, नक्षल प्रभावित जिल्हा कोणता नाही म्हणले नाही? काय म्हणले? नक्षल प्रभावित जिल्हा कोणता नाही? तर चेक करा, भंडारा, गोंदिया, हिंगोली आणि गडचिरोली. तर याचं योग्य उत्तर असणारे हिंगोली हा नक्षल प्रभावित जिल्हा नाही, हे तिथं लक्षात ठेवायचं आहे. मग महाराष्ट्रात नक्षल प्रभावित 4 जिल्हे आपल्याला बघायला भेटतात. त्याच्यामध्ये कोणकोणते? तर हे 3 झाले, भंडारा,
गोंदिया, गडचिरोली आणि दुसरा एक जिल्हा आहे तर चंद्रपूर. हे 4 जिल्हे महाराष्ट्रामधील नक्षल प्रभावित जिल्हे आहेत, हे तिथं लक्षात ठेवा. आता नक्षलवादाचा उगम कुठे झालेला आहे? उगम जर विचारला तर पश्चिम बंगालमध्ये झालेला आहे, हे तिथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. बरं, नक्षलवादी हे नाव कशावरून पडले? तर पश्चिम बंगालमधील नक्षलबारी या गावातून याची सुरुवात झाली होती, म्हणून त्याला नक्षलवादी म्हटले जाते. आणि यांचा हेतू काय असते? तर यांचा हेतू असते बघा, सशस्त्र क्रांतीच्या मार्गाने आपल्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवणे किंवा आपलं म्हणणं सरकारला मान्य करायला भाग पाडणे. पण मार्ग कोणता आहे? सशस्त्र. हे तिथं लक्षात ठेवायचं आहे. सशस्त्र मार्ग इथं स्वीकारला जातो त्यांच्याकडनं आणि आपलं म्हणणं मांडण्यासाठी ते कार्य करतात. हे तिथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर चौथ्या क्वेश्चनकडे जाऊया. चौथा क्वेश्चन आहे बघा, समुद्राची खोली मोजण्यासाठी काय वापरतात? तर याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2, सोनार तंत्रज्ञान. आता सोनार म्हणजे काय? तर इथं SONAR सोनार म्हणजे काय? तर सोनार म्हणजे साऊंड नेव्हिगेशन अँड रेजिंग सिस्टीम, हे त्याचं काय म्हणतात लॉंग फॉर्म असणार आहे. साऊंड नेव्हिगेशन अँड रेजिंग. आणि हे बऱ्याच वेळेस विचारलेलं आहे मुलांना, त्याच्यामुळं हे तिथं आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे, हे त्याचा लॉंग फॉर्म आहे, हा एक लक्षात ठेवा. आणि हे कशावर कार्य करते? तर श्राव्यतीत ध्वनीवर. कोणत्या ध्वनीवर? श्राव्यतीत ध्वनींवर कार्य करते, हे तिथं एक लक्षात ठेवा. आता याचा वापर कुठं केला जातो? तर याचा वापर केला जातो बघा, समुद्रामध्ये बुडालेलं एखादं जहाज असेल तर ते जहाज शोधण्यासाठी किंवा हिमनग शोधण्यासाठी किंवा पाणबुड्या शोधण्यासाठी याचा वापर केला जातो, हे तिथे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि या सोनार तंत्रज्ञानाचा युद्धासाठी सुद्धा वापर केला गेलेला आहे. जे काही दुसरं महायुद्ध होतं, त्या दुसऱ्या महायुद्धामध्ये सोनार तंत्रज्ञानाचा वापर केला गेलेला आहे, हे सुद्धा आपल्याला तिथं लक्षात ठेवावं लागेल. त्यानंतरचा क्वेश्चन आहे बघा, खालीलपैकी कोणता खेळाडू ऑलिम्पिक पदक विजेता नाही म्हटले नाही? तर त्यामध्ये अभिनव बिंद्रा यांना मिळालेला आहे, लिनार्डो पेस यांना सुद्धा मिळालेला आहे, कर्णम मल्लेश्वरी यांना सुद्धा मिळालेलं आहे. मात्र मिल्खा सिंग यांनी काय ऑलिम्पिक पदक मिळवलेलं नाही. तर आता मिल्खा सिंग संदर्भात सांगायचं झालं तर 400 मीटर हा त्यांचा धावण्याचा इव्हेंट आहे आणि त्यांनी राष्ट्रकुल आणि आशियाई स्पर्धामध्ये पदकं मिळवलेली आहेत, हे तिथं लक्षात ठेवा. आणि त्यांचं काय म्हणतात टोपण नाव फ्लाइंग सिंग या टोपण नावाने सुद्धा ओळखले जातात, हे तिथं आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता बाकीचे खेळाडू जे आहेत त्यांच्याबद्दल सुद्धा आपण काही थोडीफार माहिती बघूयात. पहिले खेळाडू आहेत अभिनव बिंद्रा. तर अभिनव बिंद्राबद्दल सांगायचं झालं तर हे शूटर आहेत, एअर रायफल चे शूटर आहेत. 10 मीटर एअर रायफल ते चालवतात, हे तिथं लक्षात ठेवा. त्यांच्यावरचं एक पुस्तक आहे बघा, अ शॉट ॲट हिस्ट्री, अ शॉट ऑफ हिस्ट्री, हे काय त्यांच्यावरचं पुस्तक आहे, हे तिथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ॲट म्हणतोय, ठीक आहे, अ शॉट ॲट हिस्ट्री हे त्यांचं पुस्तक आहे. त्यानंतर लिओनार्डो पेस हा टेनिसपटू आहे, हे सुद्धा इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि मल्लेश्वरी ह्या वेटलिफ्टर आहेत किंवा भारोत्तोलक आहेत, हे सुद्धा तिथं लक्षात ठेवा, वेटलिफ्टर किंवा भारोत्तोलक आहेत. आणि मल्लेश्वरी यांच्या संदर्भात एक वाक्य लक्षात ठेवा मित्रांनो,
ही ऑलिम्पिक पदक मिळवणारी प्रथम भारतीय महिला आहे. प्रथम भारतीय महिला आहे. कोण? कर्णम मल्लेश्वरी या प्रथम भारतीय महिला आहे की ज्यांनी ऑलिम्पिक पदक मिळवलेलं आहे. त्यानंतरचा पुढचा क्वेश्चन आपण बघूयात. खालीलपैकी सर्वात लहान महासागर कोणता आहे? सर्वात लहान विचारले, तर याचं योग्य उत्तर असणार आहे सर्वात लहान विचारले मुलांना, सर्वात लहान, तर याचं योग्य उत्तर कोणतं आहे? आर्क्टिक महासागर हे 1 नंबरचं उत्तर याचं योग्य उत्तर असणार आहे. आता महासागरासंदर्भात जर बोलायचं झालं तर जगात 5 महासागर आहेत, हे सुद्धा तिथे लक्षात ठेवायचे आहे. आता यांचं उतरत्या क्रमाने आपण मान्य करूया. तर जगातील सर्वात मोठा महासागर कोणता असणार आहे? तर प्रशांत महासागर हा सर्वात मोठा महासागर आहे. त्याच्यानंतर दुसरा महासागर कोणता आहे? तर अटलांटिक महासागर. दुसरा कोणता आहे? अटलांटिक महासागर. त्याच्यानंतरचा लहान महासागर कोणता आहे? तर हिंदी महासागर. कोणता महासागर आहे? हिंदी महासागर. त्यानंतर कोणता आहे? तर त्यानंतर येते दक्षिण महासागर. दक्षिण महासागर त्यालाच आर्क्टिक महासागर सुद्धा म्हणतो. आणि सर्वात लहान मग कोण आहे? आर्क्टिक महासागर हा सर्वात लहान आहे. आणि इथं हे आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे की सर्वात लहान महासागर कोणता, तर त्या पद्धतीने ते इथं एक लक्षात ठेवा क्रम सुद्धा. त्यानंतर पुढे जाऊयात आपण. 7वा क्वेश्चन बऱ्याच वेळेस विचारलेला आहे. खालीलपैकी सर्वात जास्त लोकसंख्या असणारं राज्य कोणते? सर्वात जास्त लोकसंख्या असणारं राज्य आपल्याला विचारलेलं आहे. पण याच्यामध्ये खालीलपैकी विचारलोय मित्रांनो. तर मग राजस्थान, कर्नाटक, महाराष्ट्र आणि तामिळनाडू. तर याच्यामध्ये सर्वाधिक लोकसंख्या कोणाची असेल? तर महाराष्ट्राची सर्वाधिक लोकसंख्या आहे, हे तिथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता जर आपण विचार केला देश स्तरावर सर्वाधिक लोकसंख्या कोणत्या राज्याची आहे असं विचारलं जाऊ शकते. तर सर्वाधिक लोकसंख्या आहे मध्य प्रदेशची, म्हणजे एमपीची. आणि त्याच्यानंतर कोणाचा क्रमांक लागते? तर महाराष्ट्राचा क्रमांक लागते, म्हणजे महाराष्ट्राचा क्रमांक. त्यानंतर कोणाचा क्रमांक लागत असेल? तर बिहारचा. त्यानंतर कोणाचा? बिहारचा क्रमांक लागते. त्यानंतर कोणाचा? तर पश्चिम बंगालचा क्रमांक लागते. आणि त्यानंतर मग एमपीचा क्रमांक लागते. जर या 5 राज्यांची जरी आपण लोकसंख्येचा विचार केला तर जवळपास 50% जवळ या 5 राज्यांची लोकसंख्या आहे, हे सुद्धा तिथे लक्षात ठेवा. जर देश स्तरावर सर्वात कमी विचारलं, सर्वात कमी लोकसंख्या कोणत्या राज्याची असं जर विचारलं तर त्याचं योग्य उत्तर असणार आहे सिक्कीम. कोणतं राज्य असणार आहे? सिक्कीम हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. मात्र राज्य प्लस केंद्र जर विचारलं, राज्य प्लस केंद्रशासित प्रदेशाचा विचार करता जर विचारलं तर सर्वात कमी लोकसंख्या कोणाची असणार आहे? तर लक्षद्वीपची. हा थोडासा फरक लक्षात ठेवा मित्रांनो. म्हणजे सर्वात कमी लोकसंख्या कोणाची, कोणत्या राज्याची आहे? तर सिक्कीमची आहे. पण केंद्र प्लस राज्याचा जर विचार केला, तर लक्षद्वीपची सर्वात कमी लोकसंख्या असणार आहे, हे तिथं आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढच्या क्वेश्चनकडे जाऊया आपण. एक मिनिट. पुढच्या क्वेश्चनकडे जाऊयात. पुढचा क्वेश्चन आहे बघा. सर्वसामान्य व्यक्तीच्या हृदयाचे ठोके दर मिनिटाला किती पडतात? आता सर्वसामान्य व्यक्तीच्या हृदयाचे ठोके हे ठोके दर मिनिटाला किती पडतात असं विचारलेलं आहे. तर याचं योग्य उत्तर काय असणार आहे? 72 ठोके पडतात, हे तिथं लक्षात ठेवा. आता ठोके मोजण्यासाठी 3 साधनांचा वापर केला जाऊ शकतो. एक नाडी परीक्षण म्हणतो आपण, म्हणजे नाडीवरून सुद्धा ठोके मोजले जाऊ शकतात. नाडी चेक केल्या जाते आणि नाडीवरून सुद्धा ठोके काढल्या जाऊ शकतात. किंवा दुसरं असते हार्ट रेट मॉनिटर. याच्या साहाय्यानं सुद्धा हृदयाचे ठोके मोजले जाऊ शकतात. किंवा मग तुम्हाला माहीतच असेल की बाबा ECG काढला जातो. ECG म्हणजे काय? तर ECG म्हणजे काय? तर इलेक्ट्रिक कार्डिओग्राफ. मग तुम्ही बऱ्याच दवाखान्यात बघितलं असेल की बाबा हाताला, पायाला आणि छातीवर काहीतरी मशीनद्वारे एक चेंडूसारखं लावले जातं. ते काय असते? तर ECG म्हणजे काय? असं काहीतरी येते. तर ते म्हणजे कशाचा आलेख असणार आहे? तो ECGचा आलेख असते. ECG म्हणजे काय? तर इलेक्ट्रोकार्डिओग्राफ, हे तिथं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तुमच्यासाठी मित्रांनो एक प्रश्न असेल. नाडी परीक्षण आपल्या शरीरावर 2 ठिकाणी केले जाते.
म्हणजे नाडी 2 ठिकाणी चेक केल्या जाते, तर ते 2 ठिकाणं तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगायचे आहेत की बाबा पहिलं ठिकाण हे आणि दुसरं ठिकाण हे. म्हणजे दुसरीकडे आपल्याला कुठेही नाडी परीक्षण करता येत नाही. बॉडीवरील 2च ठिकाणी आपल्याला नाडी परीक्षण करता येते किंवा नाडीचे ठोके मोजल्या जातात, तर ते तिथं मला एकदा तुम्ही सांगायचं आहे. त्यानंतर पुढच्या क्वेश्चनकडे जाऊयात आपण. पुढचा क्वेश्चन आहे बघा, अटल सेतू हा मुंबईचा 6 लेन एक्सप्रेस हायवे, काय म्हणलेले 6 लेन एक्सप्रेस हायवे आहे, तो मुंबईला कोणत्या शहराशी जोडतो? म्हणजे आता कोणत्या 2 शहरांमध्ये अटल सेतू आहे, महाराष्ट्रातील कोणत्या 2 शहरांमध्ये अटल सेतू आहे, असं सरळ क्वेश्चन आहे. आणि त्यांनी इथं सांगून दिलंय की बाबा तो एक्सप्रेस हायवे आणि किती लेनचा आहे, तर 6 लेनचा आहे. आणि त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे मुलांनो, तर नवी मुंबईला जोडतो. म्हणजे मुंबई आणि नवी मुंबई यांना जोडणारा हा एक्सप्रेस हायवे आहे, हे तिथं लक्षात ठेवा. आता याची लांबी जर विचारली मुलांनो, तर लांबी सुद्धा लक्षात ठेवा, 21.8 किलोमीटर एवढी त्याची लांबी आहे. 6 पदरी तर आहेत, मात्र दुसरं याला नाव वापरलं जाते किंवा दुसरं नाव सांगितलं जाते, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक. काय नाव सांगतात? मुंबई ट्रान्स हार्बर लिंक, हे सुद्धा याचं दुसरं नाव आहे. हे सुद्धा आपल्याला इथं लक्षात ठेवावं लागेल. आता तुमच्यासाठी मागच्या सारखाच आणखी एक क्वेश्चन आहे. भारतामध्ये चेक करा क्वेश्चन काय विचारतोय. भारतामध्ये एकूण किती अटल सेतू आहेत? काय म्हणले, किती अटल सेतू आहेत भारतात, हे तुम्हाला मला कमेंट्समध्ये सांगायचं आहे. चेक केलं तर तुम्हाला सापडेल भारतामध्ये किती अटल सेतू आहेत. याचं उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. चला पुढे जाऊयात. पुढचा क्वेश्चन आहे बघा, 66व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धा 2023-24चा विजेता कोण? तर याचं योग्य उत्तर असेल बघा सिकंदर शेख. याचं योग्य उत्तर कोण आहे? तर सिकंदर शेख हे याचं योग्य उत्तर असणार आहे. 66वा महाराष्ट्र केसरी कोण ठरला होता? तर सिकंदर शेख ठरलेला होता, हे तिथे लक्षात ठेवा. आता महाराष्ट्र केसरी स्पर्धा कधीपासून चालू झाली? तर 1961 पासून चालू झालेली, हे एक लक्षात ठेवा. त्यानंतर याचा पहिला विजेता आपल्याला विचारू शकतात. तर पहिला विजेता तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगा, पहिला विजेता कोण आहे. त्यानंतर 65वा विजेता कोण होता? तर 65वा विजेता शिवराज राक्षे हा 65वा विजेता आहे, शिवराज राक्षे. त्यानंतर 66वा विजेता आपण बघितला आणि 67वा सुद्धा विजेता आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर पृथ्वीराज मोहोळ. कोण? पृथ्वीराज मोहोळ. पृथ्वीराज मोहोळ हा कितवा विजेता आहे? 67वा विजेता आहे. आत्ताच अहिल्यानगर या ठिकाणी महाराष्ट्र कुस्ती स्पर्धा पार पडलेली आणि त्याच्यामध्ये पृथ्वीराज मोहोळ हे विजयी झाले होते, हे तिथं लक्षात ठेवा. आता तुमच्यासाठी आणखी एक क्वेश्चन देतो मित्रांनो, की बाबा पृथ्वीराज मोहोळ यांनी कोणाचा पराभव करून, काय म्हणलेलं आहे, पृथ्वीराज मोहोळ यांनी कोणाचा पराभव करून महाराष्ट्र केसरी हा किताब पटकावलेला आहे, हे तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगायचं आहे. म्हणजे 4-5 क्वेश्चन मी तुम्हाला कमेंट्समध्ये सुद्धा विचारणार आहे, त्याचे सुद्धा तुम्ही मला उत्तरं देत चला. चला पुढच्या क्वेश्चनकडे जाऊयात आपण. पुढचा क्वेश्चन आहे बघा, इग्नाइटेड माइंड्स या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तुम्हाला एक बुक दिलेले आणि त्या पुस्तकाचे लेखक आपल्याला विचारलेले. बुकाचं नाव आहे बघा इग्नाइटेड माइंड्स. या पुस्तकाचे लेखक कोण असं आपल्याला विचारलेलं आहे. तर या पुस्तकाचे योग्य उत्तर काय असणार आहे? तर APJ अब्दुल कलाम म्हणजे जे काही भारताचे राष्ट्रपती होते यांचं हे पुस्तक असणार आहे, हे तिथे लक्षात ठेवा. आता जर तुम्ही इथले व्यक्ती बघितले तर सर्व व्यक्ती महत्त्वाचे व्यक्ती आहेत. तर सर्वांची पुस्तकं किंवा काय काय महत्त्व आहे तर ते पण बघूयात. जर तुम्ही चेक केलं तर मौलाना आझाद हे भारताचे
पहिले शिक्षण मंत्री आहेत. पहिले शिक्षण मंत्री कोण? तर मौलाना आझाद हे भारताचे पहिले शिक्षण मंत्री आहेत. आणि यांचं एक बुक आहे मित्रांनो, ते सुद्धा आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. इंडिया विन्स फ्रीडम. इंडिया विन्स फ्रीडम हे एक पुस्तक आहे. ते पुस्तक सुद्धा आपल्याला इथं लक्षात ठेवावं लागेल. त्यानंतर APJ अब्दुल कलाम हे भारताचे पहिले वैज्ञानिक राष्ट्रपती आहेत. हे सुद्धा तिथं लक्षात ठेवायचे. आणि त्यांचे काही पुस्तक पण आहेत, ते सुद्धा आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. त्याच्यामध्ये पहिलं पुस्तक आपल्याला लक्षात ठेवावं लागेल अग्निपंख, म्हणजेच विंग्स ऑफ फायर. विंग्स ऑफ फायर. विंग्स ऑफ फायर. दुसरं पुस्तक लक्षात ठेवा टर्निंग पॉइंट. टर्निंग पॉइंट हे दोन पुस्तकं त्यांच्या संदर्भात लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आणखी एक त्यांचं एक महत्त्वाचं पुस्तक आहे, ते सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. यू आर बॉर्न टू ब्लॉसम. यू आर बॉर्न टू ब्लॉसम हे एक पुस्तक आहे त्यांचं. हे सुद्धा तिथं आपल्याला लक्षात ठेवायला काही हरकत नाही. त्यानंतरचं बऱ्याच वेळेस स्पर्धा परीक्षेला आवडतं व्यक्तिमत्व म्हणजे चेतन भगत. यांच्या बऱ्याच पुस्तकावर आपल्याला विचारले जाते. तर यांचे सुद्धा बरेच पुस्तकं आहेत, ते आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचे आहे. त्याच्यामध्ये काही पुस्तकं सांगतो, ते पण लक्षात ठेवा. 5 पॉइंट समवन. 5 पॉइंट समवन हे एक पुस्तक आहे. त्यानंतर वन नाईट. त्यानंतर द कॉल सेंटर. द कॉल सेंटर हे एक पुस्तक आहे. त्यानंतर हाफ गर्लफ्रेंड. बऱ्याच वेळेस विचारलेलं हे पुस्तक आहे, हाफ गर्लफ्रेंड. हे एक पुस्तक फेमसच आहे, त्याच्यामुळे ते एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर 11 रूल्स फॉर लाईफ हे एक त्यांचं प्रसिद्ध असं पुस्तक आहे. 11 रूल्स ऑफ लाईफ हे एक पुस्तक लक्षात ठेवायचं आहे. बाकीचे मग तुम्ही बघून घ्या, पण माझ्या मते तरी हे महत्त्वाचे आहेत. आणि खालचं एक व्यक्तिमत्व आहे, तर त्यांचं एक पुस्तक प्रसिद्ध आहे. त्या पुस्तकाचं नाव काय आहे तर मिडनाईट चिल्ड्रन. काय नाव? मिडनाईट. मिडनाईट चिल्ड्रन हे त्यांच्या पुस्तकाचं नाव आहे. हे एक तिथं लक्षात ठेवणं आपल्याला आवश्यक आहे. त्यानंतर पुढच्या क्वेश्चनकडे जाऊया आपण. पुढचा क्वेश्चन आहे बघा, जेलीकट्टू हा महोत्सव. काय म्हणलेले? जेलीकट्टू हा महोत्सव कोणत्या राज्यात आयोजित केला जातो? हे बऱ्याच वेळेस वादग्रस्त ठरलेलं खेळ होता. साहसी खेळ आहे हा. आणि मग महोत्सव पण म्हणूया आपण, साहसी खेळ पण आहे हा. तर कोणत्या राज्यात खेळला जातो? तर तामिळनाडूमध्ये खेळला जातो. हे तिथं आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता बऱ्याच राज्यात वेगवेगळे खेळ खेळले जातात, मग त्या महोत्सव सुद्धा असतात. त्याच्यापैकी मग बेंदूर नावाचा महोत्सव आहे. तर हा बेंदूर नावाचा महोत्सव कुठे साजरा केला जातोय? तर तेलंगणा. हे आपल्याला लक्षात ठेवा. त्याच्यानंतर ओणम असेल. ओणम कोणत्या राज्यात साजरा केले जाते? तर केरळ. हे पण लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बिहू असेल. हा सुद्धा सणच आहे. बिहू कुठे साजरा केला जाते? तर आसाममध्ये साजरा केला जाते. हे सुद्धा तिथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. जसं आपल्या इकडं बैलगाड्या शर्यत आहे बघा, तशाच पद्धतीचे हे खेळ आहेत, साहसी खेळ. तर ते सुद्धा आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढचा क्वेश्चन बघूयात आपण. पुढचा क्वेश्चन बघूयात. कोणती नदी बंगालच्या उपसागरात जाऊन मिळत नाही म्हटलंय? इथं छत्रपती संभाजीनगरला जर तुम्ही क्वेश्चन व्यवस्थित वाचले तर नाहीवर खूप जोर आहे त्यांचा. तर नाही आहे याला व्यवस्थित वाचल्यानंतर तुम्हाला उत्तरं सापडायला काही हरकत नाही. जर मध्यभागातून रेष ओढली तर इकडं बंगालचा उपसागर येणार आहे.
बंगालचा उपसागर इकडे येणार आहे आणि इकडे कोण येणार आहे तर अरबी समुद्र येणार. यालाच काय म्हणू शकतो आपण, याला पश्चिमवाहिनी नद्या म्हणू शकतो आणि याला पूर्ववाहिनी नद्या म्हणू शकतो. बरोबर आहे. म्हणजे इकडे वाहणाऱ्या नद्या ह्या पूर्ववाहिनी नद्या असणार आहेत आणि इकडे वाहणाऱ्या नद्या ह्या पश्चिमवाहिनी नद्या असणार आहेत. इकडे वाहणाऱ्या नद्या ह्या बंगालच्या उपसागराला जाऊन मिळणार आहेत, तर इकडे वाहणाऱ्या नद्या या अरबी समुद्राला जाऊन मिळणार आहेत. मग पश्चिमवाहिनी नदी कोणती ते आपल्याला याच्यातलं शोधायचं आहे. बंगालच्या उपसागराला मिळत नाही म्हटलंय, तर पश्चिमवाहिनी नदी कोणती आहे ते आपल्याला इथं शोधायचं आहे. जर गंगा बघितलं तर गंगा बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. त्यानंतर नर्मदा मात्र अरबी समुद्राला जाऊन मिळते, हे तिथं आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे गुजरातमधील भरूच या ठिकाणी नर्मदा नदी अरबी समुद्राला मिळते, हे सुद्धा तिथं लक्षात ठेवा. त्यानंतर यमुना सुद्धा बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते आणि गोदावरी सुद्धा बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. त्याच्यामुळे ते एक लक्षात ठेवणं गरजेचं आहे. जर पश्चिमवाहिनी नद्यांच्या बाबतीत जर आपल्याला म्हटलं व कोणकोणत्या पश्चिमवाहिनी नद्या आहेत, तर त्याच्यामध्ये 4-5 नावं लक्षात ठेवा. पहिलं नाव तर आपण आताच बघितलं की नर्मदा नदी. कोणती नदी? नर्मदा, म्हणजे अरबी समुद्राला मिळणार आहे. त्यानंतर येते तापी, त्यानंतर येते साबरमती, त्यानंतर येते सिंधू, सर्वात महत्वाची नदी सिंधू नदी, आणि त्यानंतर येते माही नदी. ही नाही लक्षात ठेवली तरी चालेल, एवढ्या नद्या मात्र लक्षात ठेवा. नर्मदा नदी, तापी नदी, साबरमती नदी आणि सिंधू नदी ह्या कोणत्या समुद्राला जाऊन मिळतात तर अरबी समुद्राला मिळतात. कुठे मिळतात? अरबी समुद्राला. हे तिथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढच्या क्वेश्चनकडे जाऊयात आपण. पुढचा क्वेश्चन आहे बघा, खालीलपैकी कोणत्या राज्याला नेपाळची हद्द लागत नाही विचारलंय. नाहीवर खूप जोर आहे छत्रपती संभाजीनगरचा, त्याच्यामुळे आहे नाही हे तिथं आपल्याला बघणं गरजेचं आहे. तर याचं योग्य उत्तर असणार आहे बघा ओडिसा हे याचं योग्य उत्तर आहे. आता भारताची भूसीमा म्हणायला लागलोय मी. भूसीमा किती देशांना लागून आहे तर 7 देशांना लागून आहे, हे तिथं आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. सर्वाधिक सीमा कोणत्या देशाला लागलेली आहे भारताची तर बांगलादेशला. कोणत्या देशाला? बांगलादेशला लागलेली आहे, हे सुद्धा तिथं लक्षात ठेवा. आणि सर्वात कमी कोणाला लागलेली? कमी लागलेली आहे सर्वात कमी तर अफगाणिस्तानला. कोणाला लागलेली? सर्वात कमी अफगाणिस्तानला लागलेली, हे सुद्धा तिथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे सर्वात जास्त बांगलादेशला लागलेली आहे, सर्वात कमी अफगाणिस्तानला लागलेली. जर सागरी सीमांचा जर सुद्धा विचार केला, सागरी सीमांचा, तर सागरी सीमा काय म्हणतात आपण, जसं भूसीमांचा विचार केला तसं सागरी सीमा किती देशांच्या लागलेल्या आहेत भारताला, तरी सुद्धा त्याचं उत्तर 7च द्यावं लागणार आहे. चेक करा काय म्हटलंय मी. जर तुम्हाला विचारलं भारताला एकूण किती देशांच्या भूसीमा लागलेल्या आहेत, त्याचं उत्तर 7च सांगितलेलं आहे. भारताला किती देशांची सागरी सीमा लागलेली आहेत तर त्याचं उत्तर सुद्धा 7च सांगितलेलं आहे. मात्र भूसीमा आणि सागरी सीमा, सागरी प्लस भू म्हणजे भूमी, असं जर तुम्हाला विचारलं किती देशांची लागलेली आहे तर मात्र याचं उत्तर 3च देश येणार आहेत, हे तिथे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मग 3 देश कोणकोणते आहेत तर पाकिस्तान, त्यानंतर बांगलादेश आणि म्यानमार, हे 3 देश आहेत. श्रीलंका काही पुस्तकामध्ये दिसेल तुम्हाला, मात्र श्रीलंकेची आपल्याला भूसीमा नाही. तर हे 3 देश आहेत की ज्यांची आपल्याला सागरी सीमा लागलेली आहे, हे सुद्धा लक्षात ठेवा. भूसीमा आणि सागरी सीमा 7 आणि सागरी भूसीमा एकूण 3 देश, हे तिथे आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. त्यानंतरचा क्वेश्चन आहे बघा, नागरिकांची मूलभूत कर्तव्ये भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये नमूद आहेत. आता मूलभूत कर्तव्यावर क्वेश्चन आहे, तर इथं 51A हे त्याचं योग्य आन्सर असणार आहे. आता सुरुवातीला हे भारतीय राज्यघटनेत नव्हते, 42वी घटना दुरुस्ती केली 1976 मध्ये आणि याच्यानुसार 10 मूलभूत कर्तव्य टाकलेले आहेत. आणि परत 86वी घटना दुरुस्ती केली 2002 मध्ये आणि परत एक कर्तव्य टाकलं. म्हणजे टोटल मूलभूत कर्तव्य किती आहेत तर 11 मूलभूत कर्तव्ये. याच्यासाठी समिती नेमलेली होती, ती समिती सुद्धा लक्षात ठेवा, सुवर्ण सिंह समिती. कोणती? सुवर्ण सिंह
समिती होती आणि या समितीच्या शिफारसीनुसार 42व्या घटनादुरुस्तीनं भारतीय राज्यघटनेमध्ये टाकलेले हे सर्वात महत्त्वाचं भाग आहे, हे तिथं आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. त्यानंतर इथं हे पण लक्षात ठेवा, भारतीय राज्यघटनेत कुठं टाकलंय तर भाग 4A मध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश आहे आणि याच्या संदर्भात एकच कलम आहे, तर ते कोणतं आहे 51A कलम आहे, हे सुद्धा तिथं लक्षात ठेवा. त्यानंतर पुढे जाऊयात आपण. पुढचा क्वेश्चन आहे बघा, डॉट्स उपचार पद्धत कोणत्या रोगाच्या उपचाराशी संबंधित आहे. इथं आहे राहिले संबंधित आहे, तर डॉटची उपचार पद्धत कुष्ठरोगाशी संबंधित आहे, हे तिथं आपल्याला लक्षात ठेवा. क्षयरोगाशी संबंधित आहे, ज्याला की आपण TB म्हणतो, बरोबर आहे. TB बरोबर. क्षयरोगाशी संबंधित आहे, हे तिथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. डॉट्स म्हणजे काय, डॉट्सचा एखाद्या वेळेस फुल फॉर्म सुद्धा आपल्याला विचारला जातोय. तर डॉट्स म्हणजे काय तर डायरेक्टली ऑब्झर्व्ड थेरपी शॉर्ट कोर्स. डायरेक्टली ऑब्झर्व्ड थेरपी शॉर्ट कोर्स, हे याचा लॉंग फॉर्म आहे आणि बऱ्याच वेळेस विचारलेला आहे, त्याच्यामुळे ते एक लक्षात ठेवा. डॉटचा लॉंग फॉर्म काय आहे, कशा संदर्भात वापरले जाते तर क्षयरोग म्हणजेच आपण त्याला TB म्हणतो, तर हे सुद्धा तिथं लक्षात ठेवायचे. आता एक इथं दुसऱ्या अँगलने एक क्वेश्चन विचारतो मित्रांनो, की एखाद्या गावामध्ये किंवा यात्रेला जर जात असेल किंवा एखाद्या ठिकाणी जर यात्रा भरत असेल, तर ते यात्रा भरायच्या अगोदर त्या गावातील लोकांना कोणती प्रतिबंधात्मक लस दिली जाते तर कावीळ. कोणती काविळीची लस दिली जाते, हे तिथं आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ज्या गावामध्ये यात्रा भरणार आहे त्याच्यामध्ये काविळीची लस तिथं दिली जाते, हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचे. आणि कर्करोग कशामुळे होतोय तर कर्करोग पेशींची अनियंत्रित वाढ झाली, अनियंत्रित वाढ जर होत असेल तर आपल्याला कर्करोग होतो, हे सुद्धा तिथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढच्या क्वेश्चनकडे जाऊयात आपण. पुढचा क्वेश्चन आहे बघा, पुढचा क्वेश्चन आहे राज्यसभेचे सभापती कोण असतात. आणि मला वाटते सगळ्यात सोपा क्वेश्चन असेल हा, की राज्यसभेचे सभापती कोण असतात तर भारताचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सदस्य असतात. कसे पदसिद्ध सदस्य असतात, म्हणजे भारताचे राष्ट्रपती जर राष्ट्रपती म्हणून जर पदावर निवडून आले तर ते आपोआप राज्यसभेचे सदस्य होणार, अध्यक्ष होणार आहेत, म्हणजे सभापती होणार आहेत, हे तिथं आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. सध्या कोण आहेत तर हे मला कमेंट्स करून सांगा तुम्ही, सध्याचे राज्यसभेचे सभापती कोण. राज्यसभेचा जर विचार केला तर हे संसदेचं वरिष्ठ सभागृह आहे. कोणतं सभागृह आहे वरिष्ठ, हे तिथं लक्षात ठेवा. वरिष्ठ सभागृह आहे संसदेचं आणि हिची सदस्य संख्या किती आहे म्हणजे राज्यसभेची तर 250 सदस्य असतात. आणि याच्यामध्ये सर्वात जास्त सदस्य कोणत्या राज्यातून येतात तर सर्वात जास्त सदस्य उत्तर प्रदेशमधून येतात. आणि किती येतात तर 31 येतात. महाराष्ट्राच्या संदर्भात सुद्धा लक्षात ठेवा, महाराष्ट्रातून किती जातात तर महाराष्ट्रातून 19 सदस्य जातात राज्यसभेवर, हे तिथे लक्षात ठेवायचे. आणि लोकसभेवर किती जातात तर लोकसभेवर 48 जातात. लोकसभेवर किती जातात 48, म्हणजे टोटल किती जातात महाराष्ट्रातून संसदेवर तर 67 जातात. टोटल महाराष्ट्रातून संसदेवर किती सदस्य जातात तर 67 सदस्य जातात, हे सुद्धा तिथे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे बघा, डार्क वेब काय आहे. तर बरेच जणांना याच्याबद्दल माहिती नाही. डार्क वेब काय आहे, बहुचर्चित सिनेमा असेल, डार्क समूह असेल, काळ्या रंगाच्या जाळ्या असतील. आता मात्र हे आपल्याला इतर लक्षात ठेवणं गरजेचं आहे. याचं योग्य उत्तर असणारे 4. सर्व्हेलन्स पासून लांब असणारी इंटरनेट सेवा, म्हणजे जे काही बेकायदेशीर गुन्हे घडतात की ज्याचा काय म्हणतो आपण सर्व्हर सापडत नाही किंवा अनोळखी आपली ओळख लपवण्यासाठी किंवा आपले स्थान लपवण्यासाठी या सर्व्हेलन्सचा वापर केला जातोय. मग ते कशासाठी करतात तर गुन्हेगारी क्षेत्रामध्ये याचा सर्वात जास्त
वापर होतो हे तिथं आपल्याला लक्षात ठेवावं लागणार आहे. म्हणजे एक प्रकारचं सर्च इंजिनच आहे, सर्च इंजिन सारखं आहे, चॅट वगैरे करता येते, मात्र त्याची ओळख नसते आणि त्याचं स्थानसुद्धा आपल्याला माहीत नसतं. त्याच्यामुळं सर्व्हलन्सपासून लांब असणारी इंटरनेट सेवा आहे हे सुद्धा तिथं लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा पॉईंट येतो बघा, ATS कशाचा शॉर्ट फॉर्म आहे. तर याचं योग्य उत्तर काय असणार मित्रांनो, अँटी टेररिझम स्क्वॉड हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. पर्याय नंबर 3 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. मात्र ATSचा आणखी एक अर्थ होतो पोरांनो. तर तो अर्थ काय, तर ॲप्लिकांट ट्रॅकिंग सिस्टीम हा सुद्धा ATSचा अर्थ होतो. मात्र हा अर्थ कशाच्या दृष्टीने आहे, तर ॲप्लिकांट म्हणजे काय, तर एखाद्या नोकरी शोधत असेल तर त्याला जे काही फॉर्म भरतात त्याच्यासाठी ही ATS प्रणाली वापरली जाते. मात्र इथं कशाच्या अँगलनं विचारलेलं आहे, तर अँटी टेररिझम स्क्वॉडच्या अंतर्गत विचारलेलं आहे. आणि कशा संदर्भात कार्य करते, तर दहशतवाद विरोधी पथके. काय, दहशतवाद विरोधी पथक आहे, दहशतवाद विरोधी पथक आहे ATS, हे तिथं आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढच्या क्वेश्चनकडे जाऊयात. पुढचा क्वेश्चन आहे बघा, थर्मामीटरमध्ये कोणता धातू असतो. सगळ्यात सोपा क्वेश्चन असेल आणि त्याचं योग्य उत्तर असणारे पारा. तर पाऱ्याचा वापर कशासाठी केला जातो, तापमान मोजण्यासाठी केलं जातं हे तिथे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मात्र पाऱ्यासाठी एक उपनाव आहे आणि ते उपनाव आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तर त्याला काय म्हणतात, क्विक सिल्व्हर. कोणत्या नावानं ओळखलं जाते, क्विक सिल्व्हर. सिल्वर म्हणजे चांदीसारखा दिसते पण क्विक असते म्हणून त्याला क्विक सिल्वर असं सुद्धा म्हणतात. हे सुद्धा तिथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. चला पुढच्या क्वेश्चनकडे जाऊयात आपण. पुढचा क्वेश्चन आहे बघा, अजिंठा लेण्याचे चित्र काय दर्शवते. आता अजिंठा लेण्याचे चित्र काय दर्शवत असेल तर पर्याय बघा त्याचे, महाभारत आहे, जातक कथा आहेत, पंचतंत्र आहे आणि रामायण आहे. तर याचं योग्य उत्तर 2 नंबरचं असेल, जातक कथा हे त्याचं योग्य उत्तर असायला पाहिजेत. आणि आता अजिंठा ज्या काही लेण्या आहेत याच्यामध्ये किती लेण्यांचा समावेश होतोय, तर 29 लेण्यांचा समावेश होतोय. आणि प्रामुख्यानं जर तुम्ही बघितलं तर या बौद्ध लेण्या आहेत. कोणत्या लेण्या आहेत, बौद्ध लेण्या आहेत. अजिंठा ह्या बौद्ध लेण्या आहेत, वेरूळ लेण्या ह्या बौद्ध लेण्या नाहीत. त्या वेरूळ लेण्यांमध्ये तुम्हाला हिंदू धर्माचे काही लेण्या दिसतील, जैन धर्माच्या दिसतील आणि बौद्ध धर्माच्या दिसतील. मात्र इथं कोणत्या आहेत, अजिंठा लेण्यामध्ये फक्त बौद्ध धर्मांच्या लेण्या आहेत. आणि दुसरी गोष्ट ही एक लक्षात ठेवा, 1983 मध्ये या अजिंठा लेण्याला जागतिक वारसा म्हणून दर्जा देण्यात आलेला आहे. आणि भारतातलं पहिलं जागतिक वारसा स्थळ कोणतं असेल तर अजिंठा लेण्या आहेत. हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. वेरूळचा जर विचार केला तर 34 लेण्या आहेत आणि याच्यामध्ये सर्व धर्माचे, हे सुद्धा जागतिक वारसा स्थळ आहे. दोघांना सुद्धा 1983लाच जागतिक वारसा स्थळात स्थान दिलेले आहे. मात्र पहिलं कोणतं होतं तर अजिंठा होतं, हे तिथे लक्षात ठेवा. आणि याच्यामध्ये हिंदू असतील, बौद्ध आणि जैन या सर्वांच्या लेण्या आपल्याला बघायला भेटतात. मात्र अजिंठा इथं काय तर फक्त बौद्ध लेण्या आपल्याला बघायला भेटतात. तर ते तिथं आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे बघा. पुढचा प्रश्न सगळ्यात सोपा आहे, बऱ्याच वेळेस सगळ्यांच्या चर्चेला आलेला क्वेश्चन असेल. अशोक चक्रामध्ये किती आरे असतात. लहान लेकराला सुद्धा क्वेश्चन येईल मित्रांनो. तर 24 आरे असतात, हे तिथं लक्षात ठेवा. आता या ठिकाणी 24 आरे जे आहेत म्हणजे अशोक चक्र जे आहे, हे अशोक चक्र कुठून घेतलेलं आहे, अशोक चक्र कुठून घेतलेलं आहे तर हे एक लक्षात ठेवा, सारनाथ येथून घेतलेले. सारनाथ कशावरून, सारनाथ इथलं कशावरून तर सारनाथ इथल्या अशोक स्तंभावरून घेतलेलं आहे.
त्याच्यामुळे ते अशोक चक्र म्हणतात, हे सुद्धा ते लक्षात ठेवा. आणि सारनाथ हे ठिकाण कुठे, तर MP मध्ये आहे, हे तिथं लक्षात ठेवा. आता जर क्वेश्चन असा आला मित्रांनो, किंवा अशोक चक्राचा म्हणजे जे काही चक्र आहे त्या अशोक चक्राचा रंग कोणता आहे, तर रंग आहे गडद निळा. गडद निळा हे आपल्याला तिथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. निळा म्हणायचं नाही तर त्याला काय म्हणायचं, गडद निळा म्हणायचं, हे सुद्धा तिथं लक्षात ठेवा. चला पुढच्या क्वेश्चनकडे जाऊयात आपण. कळसुबाई शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे, हा सुद्धा सर्वात सोपा क्वेश्चन आहे आणि त्याचं योग्य उत्तर इथं हे पाहिजे होतं अहिल्यानगर, पण त्यांनी अहमदनगरच दिलेला आहे, त्याच्यामुळं पर्याय नंबर आपल्याला 2च द्यावा लागेल. आणि याची उंची लक्षात ठेवा 1646, हे 1646 मीटर ही कळसुबाई शिखराची उंची आहे. हे सुद्धा लक्षात ठेवा. कोणत्या पर्वतरांगेत येते, तर सह्याद्री पर्वतरांगेत येते, हे सुद्धा तिथं आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता महाराष्ट्रातील पहिले 5 शिखरं आपल्याला लक्षात ठेवायचे आणि त्याच्यासाठी म्हण लक्षात ठेवा, कसा मी हसतो. काय लक्षात ठेवायचं, कसा मी हसतो. क म्हणजे काय, तर आत्ताच बघितलं कळसुबाई हे कोणत्या जिल्ह्यात आहे, तर अहिल्यानगरमध्ये आहे, हे तिथं लक्षात ठेवा. दुसरं कोणतं आहे, साल्हेर, याची उंची लक्षात ठेवा 1567. साल्हेर 1567. त्याच्यानंतर महाबळेश्वर 1438. त्याच्यानंतर सप्तशृंगीची उंची आहे 1424, विचारलेल्या उंची आहेत. त्याच्यानंतर सप्तशृंगीची उंची आहे 1416 आणि त्याच्यानंतर येते तोरणा 1404, हे त्याच्या उंची आहेत, हे तिथे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कळसुबाई कुठं आलं, अहिल्यानगरमध्ये. साल्हेर कुठे येतात, नाशिकमध्ये, हे तिथं लक्षात ठेवा, नाशिकमध्ये. त्याच्यानंतर महाबळेश्वर सातारा. त्याच्यानंतर हरिश्चंद्रगड कुठं आलंय, तर हरिश्चंद्रगड अहिल्यानगरमध्येच आहे. सप्तशृंगी नाशिकमध्ये, तोरणा कुठे, तर पुण्यामध्ये आहे, हे सुद्धा आपल्याला तिथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे. चला पुढच्या क्वेश्चनकडे जाऊयात आपण. पुढचा क्वेश्चन आहे बघा, भारत देशाची जमीन हद्द म्हणजे भूसीमा किती देशांच्या हद्दींना लागून आहे, तर याचं उत्तर योग्य असणार आहे 7. याची चर्चा आपण मागे केलेलीच आहे, ते एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे बघा, संविधान दुरुस्ती करण्याची प्रक्रिया अनुच्छेद मध्ये देण्यात नमूद केली आहे. अनुच्छेद म्हणजे काय, कोणत्या कलमात नमूद केलेली, इथं आपल्याला कलम विचारलेले, तर कलम 368 मध्ये नमूद केलेली, हे तिथं लक्षात ठेवा. घटनादुरुस्तीची पद्धत आपण दक्षिण आफ्रिकेकडून घेतलेली आहे. कोणत्या देशाकडून, दक्षिण आफ्रिकेकडून घेतलेली आहे. त्याच्यानंतर हे कोणत्या भागात आहे घटनादुरुस्तीची पद्धत, तर भाग 20 मध्ये टाकण्यात आलेली. कलम 368 बघितलेले. आणि आतापर्यंत सर्वात मोठी घटनादुरुस्ती ही 42वी घटनादुरुस्ती समजली जाते, 1976 साली झालेली. हिलाच मिनी राज्यघटना सुद्धा म्हणतात. त्याच्यामुळं हे एक लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कोणत्या देशाकडून घेतले, दक्षिण आफ्रिकेकडून. पूर्ण पॉलिटीची सिरीजच आपण चालू केलेली आहे. आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला ही सिरीज बघायला भेटेल. पुढच्या क्वेश्चन अशा रीतीनं आज आपण छत्रपती संभाजीनगर ग्रामीण इथला पूर्ण पेपर बघितलेला आहे. तर आपण जसा वेळ मिळेल तसे 101 पेपरचं विश्लेषण घेणार आहोत. तर पूर्ण व्हिडिओ बघत जावा. आवडला तर लाईक करत जावा. पुढच्या व्हिडिओसाठी बेल आयकॉन दाबून ठेवा आणि आपल्या मित्रांना सुद्धा पाठवत जावा. चला, धन्यवाद, थँक्यू.